विद्यार्थी मित्रांनो, यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण इंग्रजी विषयाची तासिका पाहत आहोत। श्रेया, IMTS, BTS, 5वी स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मोटो अँड मेसेज, परत ॲडव्हर्टाइजमेंट, पॉम्पलेट्स अशा विविध यावरती आपण प्रश्न प्रकार पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करायची का? आणि यश परके चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा। ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी दररोज तासिकेचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल तुम्हाला। ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर त्या ठिकाणी दररोज लिंक येतात, त्या लिंकला टच करून तुम्ही त्या लाईव्ह तासिकेचा लाभ घेऊ शकता। चला प्रश्न पहा आपला। तर पहा, आपला पहिला प्रश्न आपल्याला पाहायचा आहे। हाऊ शॅल यू आस्क युअर टीचर टू लेट यू गो टू प्ले? तुम्ही तुमच्या शिक्षकांना खेळायला जाण्यासाठी परवानगी कशी मागाल? सांगा बरं। चला चॅटमध्ये उत्तर येणे अपेक्षित आहे। चला छान, फास्टमध्ये खूप चॅटमध्ये उत्तर देत आहेत। चला आपण या ठिकाणी पर्याय पाहू। आय वुड लाईक टू गो टू प्ले, मला खेळायला जायला आवडतं, असं आपण म्हणू का आपल्या शिक्षकांना खेळायला जाण्याची परवानगी मागत असताना? नाही, मे आय गो टू प्ले अशा प्रकारे आपण परवानगी शिक्षकाला खेळायला जाण्यासाठी मागू शकतो। पर्याय क्रमांक 2 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल। प्ले एव्हरी डे, मला आय प्ले एव्हरी डे, मला दररोज खेळायला आवडतं असं पण नाही म्हणणार। आय विश्ड टू प्ले, मग या ठिकाणी परवानगी आपण शिक्षकाला खेळायला जाण्यासाठी मागण्यासाठी मे आय गो टू प्ले अशा प्रकारे परवानगी आपण मागू शकतो। चला पुढचा प्रश्न आपला पहा। विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट? रिक्वेस्ट म्हणजे विनंती। खालील जे दिलेले हे पर्यायातील आपले जे हे आहेत, खालीलपैकी रिक्वेस्ट कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। रिक्वेस्ट म्हणजे विनंती, परमिशन म्हणजे परवानगी। आपण हे प्रकार पाहिलेले आहेत। चला प्रश्नाचं उत्तर काय येईल मग पहा। प्लीज गिव्ह मी युअर बुक, डोंट शूट, आय नीड युअर हेल्प, मला तुमच्या मदतीची गरज आहे। मे आय कम इन सर, मे आय कम इन सर, ही काय करत आहे? परमिशन मागत आहे। हे वाक्य जे आहे या ठिकाणी परमिशन मागणार आहे। मग हे काय विनंती, रिक्वेस्ट आहे का या ठिकाणी? नाही। मग प्लीज म्हणजे विनंती, रिक्वेस्ट करणार जर वाक्य असेल त्या ठिकाणी प्लीज हा जो वर्ड्स आहे त्या ठिकाणी त्याचा वापर होतो। प्लीज असेल त्या ठिकाणी तो विनंती करणारच वाक्य या ठिकाणी येईल। मग पहा या ठिकाणी प्लीज गिव्ह मी युअर बुक, हे जे पहिलं आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 हे जे आहे रिक्वेस्ट या ठिकाणी आहे, विनंती आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन आपला। विच करेक्ट एक्सप्रेशन विल यू यूज फॉर आस्किंग टाइम टू अ स्ट्रँजर? एखाद्या परक्या माणसाला आपण वेळ विचारण्याकरता कोणता वाक्यप्रयोग आपण वापरतो किंवा वापराल असा प्रश्न या ठिकाणी आहे। व्हॉट्स द टाइम प्लीज? आता आपण एखाद्याला आपण टाइम वेळ विचारत आहोत, मग त्या ठिकाणी आपण त्याला कसं म्हणाल? व्हॉट्स द टाइम प्लीज, किती वाजले आहेत? व्हॉट अ टाइम, किती वाजलेत असं आपण नाही विचारू शकत। हॅव यू अ वॉच, तुमच्या घड्याळीत किती वाजले आहेत असा प्रश्न आपण विचारू का? नाही। टेल मी द टाइम, टाइम सांगा हो असं नाही, तर
व्हॉट्स द टाइम प्लीज अशा प्रकारे आपण एखाद्या परक्या माणसाला वेळ विचारण्याकरता कोणता वाक्यप्रयोग वापराल तर व्हॉट्स द टाइम प्लीज. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. Which of the following is request? खालीलपैकी कोणती विनंती? Which of the following request is request? रिक्वेस्ट कोणती आहे मग पहा या ठिकाणी. Can two children go for playing? मुले खेळायला जाऊ शकतात. ही रिक्वेस्ट आहे का? नाही. मे आय borrow your pen? पहा या ठिकाणी मे आय बॅरो युअर पेन, मी तुमची पेन उसने घेऊ शकतो का? ही काय आहे? परवानगी आहे. परवानगीचं वाक्य आहे, परमिशन आहे ही. टर्न द लेफ्ट हे काय आहे? ऑर्डर आहे. हे पण सुद्धा हे टर्न द लेफ्ट म्हणजे डावीकडे वळा. मग ही विनंती नाही या ठिकाणी. प्लीज रिटर्न माय नोटबुक. प्लीज रिटर्न माय नोटबुक. प्लीज म्हणजे कृपया, विनंती आहे. मग विनंती रिक्वेस्ट करणारं जे वाक्य आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. Which of the following alternative is not request? या ठिकाणी वरचा वाक्य जे होतं रिक्वेस्ट असलेलं वाक्य आपल्याला शोधायचं होतं. या ठिकाणी काय? विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह खालील पर्यायातून आपल्याला इज नॉट रिक्वेस्ट नसलेलं वाक्य शोधायचं आहे. प्लीज सिट डाऊन म्हणजे प्लीज कृपया खाली बसा. प्लीज गिव्ह मी युअर रुलर, मी तुमची रुलर म्हणजे स्केल जी आहे, पट्टी जी आहे ती घेऊ शकतो का? हे विनंती करणारं वाक्य आहे, रिक्वेस्ट करणारं आहे. कॅन आय गो नाव हे काय आहे? कॅन आय गो नाव, मी आता जाऊ शकतो. हे काय आहे या ठिकाणी? हे विनंती करणारं, रिक्वेस्ट करणारं वाक्य या ठिकाणी नाहीये. पर्याय क्रमांक 4 पहा. विल यू प्लीज टेल मी इट अगेन. पहा या ठिकाणी हे प्लीज हा शब्द आला की या ठिकाणी रिक्वेस्ट आली असं समजायचं. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे या ठिकाणी नॉट रिक्वेस्ट आहे. आय कॅन गो नाव, मी आता जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. आपला पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे. Look at the picture. Which of the following expression related with the picture? आता हे सोबतचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आणि खालील पर्यायात किंवा वाक्य जे आहे कोणतं वाक्य प्रयोग चित्राशी संबंधित आहे किंवा रिलेटेड आहे. रिलेटेड विथ द पिक्चर. रिलेटेड विथ द पिक्चर, पिक्चर्स म्हणजे चित्राशी रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. तर पहा. ब्रश युअर टीथ, गो टू स्लीप, टेक अ बाथ, पुट ऑन युअर युनिफॉर्म. हे काय करत आहे? मग हे चित्र आपल्याला पहा बरं. कशाचं चित्र आहे हे ब्रश आपले दात तो घासत आहे. मग या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं? तो ब्रश आपले दात घासत आहे. तर ब्रश युअर टीथ. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येईल. ब्रश युअर टीथ, तो दात घासत आहे. चला पुढचा प्रश्न. Look at the picture. Which of the following introduction? या ठिकाणी सोबतचे चित्र पहा आणि खालील सूचना चित्राशी जुळणारी कोणती आहे ती या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. लुक ॲट द पिक्चर. विच ऑफ द फॉलोइंग इंट्रोडक्शन
विल मॅच विथ द पिक्चर. कोणता या ठिकाणी हे मॅच होत आहे. चला चित्राशी जुळणारा. इटिंग फूड, वॉशिंग हँड्स, रीडिंग बुक आणि ड्रिंकिंग मिल्क. तर मग काय करत आहे हे? आपले हँड्स म्हणजे हात जे आहे ते धुवत आहे. मग आपण त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो? हात धुण्याला इंग्लिशमध्ये वॉशिंग हँड्स. पर्याय क्रमांक 2. चला ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा अशाच प्रकारचा. Look at the picture. What must be to the teacher's introduction? सोबतचे चित्र पहा आणि शिक्षिकेची सूचना कोणती असावी? शिक्षिकेची सूचना मग कोणती आहे? या ठिकाणी हे चित्र काय आहे? उभा टेकलेला आहे. स्टँड अप, सिट डाऊन, डोंट यार्न, डोंट पुश हिअर. मग काय आहे हे? उभा टाकलेलं चित्र आहे. मग हे शिक्षिकेची सूचना काय आहे? या ठिकाणी स्टँड अप. मग या ठिकाणी याचे हात पहा. हात जे आहे ते या ठिकाणी खुर्चीवरती आहे. सिट डाऊन. मग हे शिक्षिका जे आहे याला सिट डाऊन असं बसा असं म्हणत आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आपला. लुक ॲट द पिक्चर. चित्र पहा. सोबतचे चित्र पहा. विच ऑफ द फॉलोइंग इंट्रोडक्शन विल मॅच विथ द पिक्चर. कोणतं इंट्रोडक्शन ह्या चित्राला जुळणारं आहे? तर पहा हे काय करत आहे? पायाने बॉलला मारत आहे. तर मग पहा या ठिकाणी आपण काय म्हणतो? मग त्याला या ठिकाणी इंग्रजीमध्ये आपण पर्यायातून आपण पाहायचं. थ्रो द बॉल. बॉल फेकत आहे का? बॉल हे हाताने आपण फेकणे म्हणजे त्याला थ्रो द बॉल आलं असतं. कॅच द बॉल. झेलत आहे का बॉल? कॅच करत आहे का? नाही. किक द बॉल. ऑल आर करेक्ट. नाही, ऑल आर करेक्ट नाही येणार. किक द बॉल. किक मारणे म्हणजेच आपण या ठिकाणी फुटबॉल खेळत असताना पायाने किक मारतो. म्हणून किक द बॉल. हे किक करत आहे पायाने, फूटने त्याच्या किक करत आहे म्हणून बॉलला या ठिकाणी किक द बॉल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. फाइंड द पॉझिटिव्ह रिस्पॉन्स टू द गिवन सेंटेन्स. आता जे खाली जे एक सेंटेन्स दिलेला आहे त्यातील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. या सेंटेन्ससाठी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पर्यायातून शोधायचा आहे. विल यू प्लीज कम हिअर. विल यू. सॉरी, आय कॅन्ट रिअली. जस्ट कम इन. नो, आय कॅन्ट. ऑल आर करेक्ट. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नो, आय कॅन्ट असं म्हणतो का आपण? नाही. जस्ट कम इन. काय याचं उत्तर? प्लीज. प्लीज. विल यू प्लीज कम हिअर. मग जस्ट कम इन असं आपण या ठिकाणी म्हणतो. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स काय आहे? जस्ट कम इन. हो, आलेच. चला विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. भेटूया पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.